सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधूरा आहे, भाग 198. आता राणा आणि रोहितचा एकसारखा स्वभाव बघून उगीच सगळे रोहितला चिडवत होते. आता मित्रांची मस्ती काही कमी असते का? उगीच कोणत्याही थराला जाऊन चिडवायचे. मग आता रोहित तिथून रागातच निघाला. सिद्धूनं त्याला मिठी मारली आणि म्हणाला, ए बाबा जाऊ दे, अरे खूप दिवसातून तुझाही मूड छान होता, म्हणून तुला चिडवलं. जरासं हसलो, आम्हीही जरा फ्रेश झालो. दोस्तीमध्ये दुसरं असतं तरी काय, आणि बाकी काही नाही रे. इतकी वर्ष तुझ्या आयुष्यात उदासी पसरली होती आणि आता तू हसतोस या मुलाच्या निमित्तानं, म्हणून आम्हीही थोडी मस्करी केली. मग त्यात काय बिघडलं? पण रोहित, आयुष्यात जोडीदार पाहिजे यार. लग्नाचं कुठपर्यंत मनावर घेतलं आणि रोहित म्हणाला, जरा सुद्धा नाही. ती कशीही असली तरी तिच्यासोबत जगण्यात खूप मजा होती. एका वर्षात तिच्यासोबत जितकं जगलो ना ते खूप आहे माझ्यासाठी. पण जाऊ दे, बायकांसाठी रडणारा मी नाही. तिला तिचा सुखेचा संसार करू दे त्या मनोजसोबत. ती कशीही वागली तरी मी तिला आशीर्वादच देतो. मकरंद म्हणाला, रोहित, खरंच राणी वहिनींचं परत काहीच पत्ता नाही का रे? आणि रोहित म्हणाला, तिचा पत्ता लावायला कोण गेलंय आणि कोण गेले तिला शोधायला, आणि का शोधायची तिला? जाऊ दे ना, मरू दे. आता राणीचं मनोजचं नाव घेऊन चर्चा सुरू होती, पण राणा इथे नव्हता, त्यामुळे त्याला काही कळलंच नाही. मग राणाचं बोलून झालं. त्यानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, फ्रेंड, झालं माझं बोलून, आणि खाली उतरला. आणि आता म्हणाला, फ्रेंड, हे झिंगाट म्हणजे काय असतं आणि लफडं म्हणजे काय? तसं रोहितने सिद्धू आणि मकरंदकडे डोळे वटारून बघितलं. आणि सिद्धू म्हणाला, ते ना तू तुझ्या आईला विचार आणि तिला सांग की हे तुझे फ्रेंड आहेत ना, ते असे म्हणत होते. असं म्हणून रोहितवर ढकललं सगळंच. आणि रोहित म्हणाला, अरे कशाला काही पण सांगता त्याला? अरे तो लहान आहे, असंच जाऊन विचारेल तो, तर किती पंचायत होईल. राणा, तू लक्ष देऊ नकोस बाळा. आणि राणा म्हणाला, काय झालं फ्रेंड, हे बॅड वर्ड आहेत का? आणि रोहित पुन्हा गप्प झाला. सिद्धू हसून हसून म्हणाला, नो नो राणा बेटा, हे बॅड वर्ड नाहीत, हे गुड वर्ड आहेत. तसं रोहित म्हणाला, नाही रे राणा, हे बॅड वर्डच आहेत. आणि आता राणा म्हणाला, मग तुम्ही बॅड वर्ड बोलता, तुम्ही सगळे बॅड बॉय आहात का? का बॅड बॉय बोलता, का बॅड वर्ड बोलता? सिद्धू म्हणाला, नाही नाही, आम्ही गुड बॉय आहे आणि हा गुड वर्ड आहे. तुझ्या फ्रेंडला विचार आणि तुझ्या आईला विचार. रोहितने आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, चला आता आम्ही जातो. तुम्ही खूप आगाऊपणा करताय आणि या छोट्या मुलाला काही पण शिकवू नका. आणि सगळ्यांनी त्या दोघांना बाय बाय केलं. आणि रोहित म्हणाला, ओके चला जातो, पूजेचा प्रसाद घ्यायला या. असं म्हणून दोघेही पूजेसाठी गेले. मग आता राहुल, रोशन आधीच पूजेला बसले होते आणि रोहितची वाट बघत होते. आता याला तर नेहमी उशिरा यायची सवय होती आणि बाहेर माणसांमध्ये रमणाऱ्या लोकांना घरी उशिरा यायची सवय असते. असे लोक घरच्यांचे कमी आणि बाहेरच्यांचे जास्त असतात. येता येता त्याला अनेक फोन आले होते, अनेक लोक भेटले होते. यातच रोहितला उशीर झाला आणि रोहितसाठी मधला पार्ट रिकामा होता. मग रोहितही फ्रेश झाला, त्याच्या जागेवर येऊन बसला आणि तिघा भावांची पूजा सुरू झाली. गुरुजी म्हणाले, आता आपल्या आपल्या मुलांना मांडीवर घ्या. आणि आता तिथं शेजारी राजलक्ष्मी, राणा, सेजल असे ओळीनं बसले होते. आणि गुरुजींनी सांगितलं तशी राजलक्ष्मी राहुलच्या, सेजल, रोशनच्या मांडीवर येऊन बसली आणि राणा एकटाच राहिला. या दोघी पण उठल्या आणि रोहित मात्र एकटाच होता. आणि राणाला खूप वाईट वाटलं. त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण आली. इतके दिवस येत नव्हती, कारण त्याची आईच त्याचं अख्खं जग होती आणि ती तिच्या हसण्यानं, तिच्या मिश्किल स्वभावानं सगळ्यांची कमी भरून काढायची. कधी खोकून खोकून आजीचा रोल करायची म्हातारी होऊन, कधी केसांच्या मिशा लावून आजोबांचा रोल करायची, बाबांचा रोल करायची. आणि राणी खूप खूप मस्तीखोर होती आणि राणासाठी ती घरातल्या सगळ्या नातेवाईकांचे रोल निभावायची. त्यामुळे त्याला कशाची कमी भासत नव्हती. एकटी आई असली की बास. पण आता मात्र या दोघांकडे बघितलं आणि ते कसे त्यांच्या वडिलांच्या मांडीवर गेले, तसं मीही गेलो असतो असं त्याला वाटलं. शेवटी छोटंसं मूल होतं ते. नैसर्गिकरित्या मनात जी भावना येते ती त्याच्या मनात आली. आणि रोहितलाही इकडे
सुनं सुनं वाटत होतं. त्याची मांडी तर रिकामीच होती. आणि रोहितने राणाकडे बघितलं. त्याचा पडलेला चेहरा बघितला आणि त्याचं हृदय एकदम पिळवटून निघालं. आणि आपण त्याला इतकं प्रेम देतोय, तर हा पूजेचा मान का नको द्यायला? आपल्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम आहे. एक मित्र म्हणून का असेना, पण आपण त्याच्यावर प्रेम करतो, तर त्याला जवळ घ्यावा असं म्हणून त्यानं राणाला हाक मारली आणि म्हणाला, राणा इकडे ये. आता राणा उठला आणि रोहितनं चक्क त्याला मांडीवर घेतला. तसे सगळे चकित झाले आणि जानकी म्हणाली, अरे रोहित. तसा रोहित तिचं काहीच नाही ऐकून घेता म्हणाला, गुरुजी सुरू करा. आणि गुरुजींनी पुढची पूजा सुरू केली. तशी जानकी गप्प झाली. पण आता त्या दोघांना बघून तिचेसुद्धा डोळे भरून आले होते. आणि आपल्या रोहितला असाच मुलगा पाहिजे होता, एकदम त्याची सावली असलेला. आणि असाच मुलगा सूर्यवंशी घराण्याची शान बनू शकतो. माझ्या रोहितचं नशीब कुठं दडले. या मुलाला तो इतकं प्रेम देतोय, तर त्याचं फळ त्याला नक्की मिळू दे. त्याचा संसार फुलू दे. या पूजेचं फळ त्याला दे देवा, असं म्हणून जानकीनं हात जोडले. आणि आता राणा खूप खुश होता. रोहितनं त्याला मांडीवर घेतलं म्हणून. आणि त्यालाही हे सगळं अनुभवायला मिळत होतं. आणि मग बापलेक एकमेकांच्या हातात हात द्यायचे, एकत्रच त्या होमामध्ये हवी टाकायचे. त्याच्या छोट्या छोट्या हाताला पकडून रोहित पूजा करायचा. दोघांचे गालाला गाल लागायचे. आणि त्या दोघांचा आनंद बघितला आणि राणा सूर्यवंशी नाही हे सगळेच विसरून गेले. तो आपल्यापैकीच एक आहे असं वाटायला लागलं होतं कालपासूनच. मग गुरुजींनी मंत्रांनी भारून दोरा दिला आणि 6 जणांच्या हातात बांधला. मग सगळेच उठले. गुरुजींना नमस्कार केला. राणानं सुद्धा सगळ्यांना वाकून नमस्कार केला. यावेळी राजकारण्यासारखे हात नाही जोडले, कारण कुठे कसा नमस्कार असतो हे त्याला कळत होतं. राणा म्हणाला, फ्रेंड, हे हातात काय केलं? तुम्ही माझ्या हातात काय बांधलं? कसला धागा आहे? आणि रोहित हसून म्हणाला, हा ना आपला बॉन्ड आहे, फ्रेंडशिप बॉन्ड. आणि आपली फ्रेंडशिप खूप घट्ट झाली असं म्हणून त्याची समजूत काढली. आणि या पूजेनं कोणाचं नाही पण जानकीचं समाधान झालं होतं. आणि माझ्या रोहितच्या आयुष्यात आता पुन्हा सगळं सुख येणार म्हणून तिला आनंद झाला. पण मेघनाला हे जराही आवडलं नाही. तिचं तोंड वाकडं ते वाकडंच झालं होतं. फक्त जानकी तिच्याशी बोलायची आणि जानकी सांगते म्हणून तिच्या समाधानासाठी मल्हारराव बोलायचे, तरीही तिला काही वाटत नव्हतं. ती कितीही अपमान सहन करायला तयार होती, पण तिला इथे लग्न करून यायचंच होतं. तिचे इंटेन्शन, तिचे हेतू खूप पुढचे होते. त्यामुळे ती काहीही करायला तयार होती. मग आता सगळ्यांनी जेवण केलं, पण राणा रोहितला शांत बसू देत नव्हता. आणि तो म्हणाला, फ्रेंड तुम्ही मला सगळं फिरवून आणणार होता ना, मग आपण कधी जायचं? रोहित म्हणाला, ओके चला. तशी राजलक्ष्मी म्हणाली, मग काका आम्हाला पण फिरवा ना. बाबा आणि रोशन काका नेतच नाहीत, तुम्ही तरी घेऊन चला. रोहित म्हणाला, ओके चला. आणि आता तो सगळ्या बच्चे कंपनींना घेऊन निघाला. मग हा कारखाना फिरायचा, ती फॅक्टरी फिरायची असं तो म्हणायला लागला. आणि जिथं जिथं राणा सांगेल तिथं तिथं त्याला फिरवलं. मग रोहितनं त्याला सगळीकडे फिरवून आणला. फार्म हाऊसमध्ये सुद्धा फिरवलं. आणि ते सगळं राणा फार उत्साहात बघायचा. प्रत्येक यंत्राची चौकशी करायचा, 1000 प्रश्न विचारायचा तिथल्या कामगारांना. आणि ते कामगार नुसते हसायचे. मग आता टोमॅटो केचप बनवायची फॅक्टरीत नेलं. आणि राणा म्हणाला, हे आम्ही मुंबईत मॉलमध्ये घेतो ते इथं बनतं का? आणि रोहित हसून म्हणाला, हो. आणि बापरे, राणाला किती कौतुक वाटलं. आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंडना सांगणार स्कूलमध्ये जाऊन की मी काय काय बघून आलो, असं तो म्हणाला. आणि रोहित म्हणाला, सगळ्यांना सांगायचं पण आईला नाही सांगायचं. आणि राणा हसून मला, डोंट वरी फ्रेंड, आईला काहीच कळणार नाही. आणि रोहित तरीसुद्धा मनात थोडा घाबरून म्हणाला, आणि तुझ्या आईला कळलं ना तर माझं काही खरं नाही, ती भांडखोरबाई माझी वरातच काढेल. आणि राजलक्ष्मी म्हणाली, सगळं बघितलं पण काका आता दाखवा ना गुलाबाची बाग. आणि रोहित मला, अगं नको, ती खूप लांब आहे आणि मी तुम्हा फक्त मुलांना कसं नेईन, जाऊ दे. राजलक्ष्मी म्हणाली, मग सगळेच जाऊया ना.
आई, काकी, आजी, आजोबा आपण सगळे जाऊ. बाबा आणि काका येणारच नाहीत. आणि आता रोहितला काही बोलता येईना आणि तो म्हणाला चला ठीक आहे. पुन्हा 2 गाड्या काढल्या आणि सगळे तिकडे निघाले. आणि तिथं गेल्यावर सगळं बघितलं. तिथलं फार्म हाऊस आता बांधून तयार होतं. कधी कधी तिकडे जाऊन यायचे. सगळे गुलाबाच्या बागेत नो एंट्री होती तिकडं गेलं तरी. आणि राजलक्ष्मी म्हणाली काका आज तरी जाऊ दे ना गुलाबाच्या बागेत. सपनानं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली गप्प बस, काका चिडतील, गुलाबाच्या बागेत नाही जायचं. आणि राणा म्हणाला गुलाबाची बाग मला पण बघायची, इतकी सगळी गुलाब एकत्र बघायला किती छान वाटेल. आणि राणानं हट्टच पकडला आणि रोहित कोड्यात पडला. कारण आता राणानं जर हट्ट केला ना बागेत जाण्याचा तर रोहित नाही म्हणू शकत नव्हता बहुतेक, असं त्याच्या मनाला वाटलं. आतापर्यंत त्यानं सेजल राजलक्ष्मीचा सुद्धा हट्ट ऐकला नव्हता. आणि राणाच्या हट्टापायी आता पुन्हा सगळे तिकडे गेले. आणि राणाच्या निमित्तानं का होईना आता आपल्याला बागेत जायला मिळणार असं सगळ्याला वाटलं. आणि आता किती सुंदर होती ती बाग, अतिशय खूपसूरत. आता तर झाडं छाती इतकी उंच झाली होती. तिची निगासुद्धा सुंदर राखली होती. लाल, गुलाबी, पिवळी, पांढरी, ऑरेंज सगळ्या रंगाची गुलाबाची फुलं होती. आणि का कुणास ठाऊक तिथं गेल्यावर राणा मात्र म्हणाला फ्रेंड आज जायचं का. आणि रोहितला प्रश्न पडला. थोड्या वेळासाठी तो गप्प बसला आणि थोडंसं हसला आणि म्हणाला बरं चला ठीक आहे. पण आता राणाच म्हणाला तुम्ही गप्प बसला याचा अर्थ तुम्हाला पसंत नाही का. कोणी इथं गेलं तर मग राहू द्या, तुमच्या इमोशन्स वेगळ्या असतील तर आम्ही नाही हट्ट करणार. पण फ्रेंड एक गुलाबाचं फूल तरी द्या सगळ्याला, म्हणजे सगळे खुश होतील. आणि रोहित म्हणाला ओके आणि थँक्यू सो मच माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल. आणि मग काय सगळ्यांना भरपूर गुलाबाची फुलं दिली. फार्म हाऊसच्या टेरेसवर जाऊन सगळ्यांनी बाहेरून गुलाबाची बाग बघितली आणि तेवढ्यातूनच समाधान मानलं. आणि राणानं मात्र त्याची फुलं जपून ठेवली. जानकी म्हणाली अरे राणा तू फुलं का ठेवली. राणा म्हणाला हे मी माझ्या आईसाठी घेऊन जाणार, तिला पण आवडतात गुलाबाची फुलं खूप खूप. आणि रोहित म्हणाला मग आणखीन घ्यायची का, पण तिथं जाईपर्यंत त्याला व्यवस्थित गुंडाळून ठेवली पाहिजेत. आणि आई विचारेल फुलं कुठून आणली तर काय सांगशील. आणि राणा म्हणाला आता इतकी थाप मारली अजून एक थाप मारायची, शेवटी गुलाब बघून ती नाराज नाही होणार, हसणारच आहे, मग त्यात काय एवढं. असं आता सगळे हसले. इथे मात्र सगळ्यांना राणीची फार आठवण आली. कारण राणी ही अशीच बंडलबाज होती, त्यात काय एवढं म्हणायची आणि काही पण बोलायची. मग आता 2-3 दिवस तरी झालं रोहित इकडेच होता, पण मेघनाचं त्यानं तोंडही बघितलं नव्हतं. आणि आता राणीला जाऊन सुद्धा 5 दिवस झाले आणि राणीनं तिचं काम संपवायचं होतं आणि संपवलं. आता जाऊन राणीला सरप्राईज द्यायचं असं तिनं ठरवलं. आणि तिने कोणाला काहीच सांगितलं नाही, नोकराला सुद्धा फोन करून म्हणाले नाही की मी येणार आहे. आणि आता नेमकी रात्रीचीच प्रवास करून सकाळी राणी घरी आली. आणि आता रोहित आणि राणासुद्धा सकाळीच मुंबईच्या दिशेने निघणार होते. आणि आता राणा सगळ्यांचा निरोप घेत होता, मोठ्यांना नमस्कार करत होता. आणि का कुणास ठाऊक त्याला निरोप देताना सगळ्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि प्रत्येकजण त्याला काहीतरी गिफ्ट देत होतं. तो आता नकोसुद्धा म्हणत नव्हता, कारण सगळं हक्काचे झाले होते. आणि नमस्कार करताना कसा करतो, आजोबा, आजी, मोठे काका, मोठी काकी, छोटे अंकल, छोटी आंटी. आणि मेघनाकडे त्यानं बघितलंच नाही. राजलक्ष्मीला भेटला, सेजलला तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. आणि याचं वागणं बघितलं की खूप कसं तरी व्हायचं जानकीला. आणि खूप वाटायचं की त्याला आणखीन हृदयाशी घट्ट धरून ठेवावा. आणि जानकी म्हणाली रोहित बाळा याला सारखा घेऊन ये बरं का. आणि रोशन म्हणाला हां, आणि बरं करा ना आता आईला थाप मारून नाही यायचं, पुढच्या वेळी येताना आईला घेऊन यायचं, म्हणजे इथे खूप राहायला भेटेल. आणि राणा पण म्हणाला मला सुद्धा ना हे खूप आवडलं, आई जर ऐकत असेल ना तर नेक्स्ट टाईम तिला पण घेऊन येणार आणि मग आम्ही इथे खूप राहणार, हो ना फ्रेंड, चालेल ना आई आली तर. आता रोहित काहीच नाही बोलला, कारण त्या दिवशी सिद्धू मकरंदनं त्याची खूप टांग खेचली होती याच्या आईवरून. आणि मी म्हणायचो हो चालेल, आणि खरंच ती भांडकुदळबाई माझ्यासोबत यायची, म्हणून राजकारणी रोहित कुमार गप्प बसले, नो कमेंट्स. आणि आत्ता जर रोहित म्हणाला असता हो हो चालेल तर रोशन होताच इथं टांग खेचायला. आणि सोनम म्हणाली राणा आम्हाला विसरणार नाही ना बाळा, आम्हाला लक्षात ठेवशील ना. आणि राणा म्हणाला तुम्ही सगळे माझ्या लक्षात राहणार. आणि एक जण इथे डोक्यात राहणार असं म्हणून त्यानं डोकं चोळलं आणि मेघनाकडं बघितलं रागात.
आणि सोनम सपनानं जीभ चावली आणि रोहित थोडासा हसला आणि राणा किती खुनशी आहे हे आता कळलंय सगळ्याला. आणि मग आता बाय बाय करून ते दोघेही निघाले आणि राणानं ती गुलाबाची फुलं आवर्जून जवळ घेतली. आणि इकडे राणासाठी खूप सारी शॉपिंग केलेली घेऊन राणी फार एक्साईट होऊन तिच्या दारात उभी होती. आणि आपली आई परवा येणारी आजच आली आहे, 2 दिवस आधी हे बघून राणा माझा किती खुश होईल असं तिला वाटलं. मग आता काय होईल पुढे जेव्हा राणीला कळेल की राणा घरातच नाही? आणि रोहित दादा आणि राणा दादा मिळून काय थाप मारतील पुन्हा एकदा आणि राणीला कसे उल्लू बनवतील, की यावेळी राणी उल्लू बनणार नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.